आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। भगवान गडावर काल रात्रीपासून धनंजय मुंडेंचा मुक्काम आहे। नामदेव शास्त्री म्हणतायत की या सगळ्या प्रकरणात त्यांना उगाचच गोवलं जात आहे, त्यांची गुन्हेगारी काही पार्श्वभूमीच नाहीये। मला कसं वाटतंय की भगवानगड हा आपल्या पूर्ण महाराष्ट्रासाठी एक अतिशय पवित्र स्थान आहे आणि अतिशय आदरपूर्वक मला नामदेव शास्त्रींना हेच सांगायचंय की एखादा माणूस जेव्हा मंदिरात जातो तो अतिशय स्वच्छ मनाने जातो आणि तोच माणूस बाहेरच्या जीवनात अतिशय वेगळा असू शकतो कदाचित। आणि ही म्हणजे त्यांना हे सगळं कदाचित माहीत नसावं की धनंजय मुंडे हे बाहेरच्या जीवनात कसे आहेत किंवा ते काय काय करतात हे त्यांना कदाचित माहीत नसावं म्हणून ते तसं म्हणाले असतील। ते ज्या दिवशी पेपर्स बघतील, पुरावे बघतील आणि सगळं डॉक्युमेंटेड बघतील, ज्या दिवशी ते व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस मध्ये राग कशी उचलली गेली, कसा पदाचा दुरुपयोग झाला, त्यांची पत्नी आज देखील त्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे, त्यांचे शेअर होल्डर हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सारखी माणसं आहेत आणि वाल्मिक कराड सारखी माणसंच आज इथे आणि केज इथे इतक्या मोठ्या प्रमाणावर जी त्यांची दहशत चालते, त्यांचे ते रील्स बघतील, कॅव्हलकेड म्हणजे 20-20, 25-25 स्कॉर्पिओज मधनं कसा गोळीबार करत करत हे जातात आणि कशी लोकांमध्ये दहशत पसरवतात हे बघतील किंवा गोटू कित्तेसारखी लोक जी घरातनं मुलींना उचलतात आणि त्यांची हकीकत बघतील, FIR बघतील, तेव्हा त्यांची कदाचित खात्री पटेल की त्यांनी असं म्हणायला नको होतं। मला तर खूप खूप दुःख झालंय की काल धनंजय मुंडे स्वतःच्या राजकारणासाठी भगवानगडावर जाऊन त्यांना जे सांगितलं असेल त्यांनी की बाबा माझ्यावर अत्याचार होत आहेत, मला अमुक होत आहे, ते अतिशय चुकीचं त्यांनी तसं पण करायला नको होतं। तुमच्या हिमतीवर तुम्ही लढा ना, भगवानगडावर कशाला जाता त्याच्यासाठी, आणि नामदेव शास्त्रींसारख्या माणसाला का तुम्ही असं बोलायला लावता? तर हे अतिशय चुकीचं घडतंय एवढंच मला म्हणावं वाटतं। अगदी निश्चित अंजलीताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।